मालेगावचे उपमहापौर शाने हिंद यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यानंतर मोठे पडसाद राज्यभर उमटले आणि त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना थेट टिपू सुलतान यांच्या बरोबर केल्यानंतर राज्यातले वातावरण ढवळून निघालेले वातावरण मोठ्या प्रमाणात तापले असून आता या ठिकाणी टिपू सुलतानचा फोटो लावल्यासंदर्भात आणि हर्षवर्धन यांच्या केलेल्या वक्तव्यासंदर्भात मालेगाव शहरामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे। सकल हिंदू समाजामार्फत आंदोलनाचे हाक या ठिकाणी देण्यात आले आहेत। आंदोलनाचे काही आयोजक देखील आपल्या सोबत आहेत आणि आंदोलकांची बोलूयात नेमकं आज या आंदोलनाचं नियोजन कसं आहे आणि का आंदोलन आहे। खरं तर आंदोलन करण्याचं दुर्दैव आहे। महाराष्ट्रातला काँग्रेसचा एक नीच जो अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष म्हणून मिरवतो तो छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखून टिपू सुलतान सारख्या क्रूरकर्मी व्यक्तीला त्याचं उदात्तीकरण मतांच्या लाचारीसाठी करण्याचं पाप आणि धाडस हा काँग्रेसचा हर्षवर्धन सपकाळ करत आहे। त्याचा निषेध म्हणून त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी इथून छावणी पोलीस स्टेशन पर्यंत आम्ही सगळेजण मागणी करत जाणार आहोत। नक्कीच एकंदरीतच मालेगावच्या या टिपू सुलतानच्या मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यानंतर हा वाचा फुटलेली नेमकं या संदर्भात तुमची काय भूमिका आहे। टिपू सुलतान यांचा फोटो लावणं हे अतिशय निंदनीय आहे। शाने हिंद मुळात घाण ए हिंद यांना मी सांगू इच्छितो कार्यालय काय तुमच्या एकट्याचं नाहीये। उपमहापौर आहात, इथे 100% टॅक्स भरणारी पश्चिम भागातील हिंदू जनता आहे आणि हिंदूंच्या टॅक्सवर मालेगाव महानगरपालिका पोचली जाते आणि अशा मालेगाव महानगरपालिकेत जर का हिंदूंच्या भावना दुखवणाऱ्या टिपू सुलतानचा जर का फोटो लागत असेल तर तो 100% आम्ही तिथून काढून टाकू। परंतु जोपर्यंत टिपू सुलतानचा फोटो तिथे राहील तोपर्यंत मालेगावातला एकही हिंदू यापुढे कुठल्याही पद्धतीचा कर टॅक्स घरपट्टी नळपट्टी काहीच भरणार नाही। राज्यभरात त्याचे पडसाद उमटले परंतु शाने हिंद यांनी पुन्हा सांगितलं की तो फोटो मी कार्यालय नंतर पुन्हा लावेल। शाने हिंद यांनी परत एकदा हिंमत करून दाखवावी। शाने हिंद यांनी जर का त्या ठिकाणी फोटो लावला तर सकल हिंदू समाजाच्या वतीने मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर दालनात जाऊन तो फोटो काढण्याचं धाडस हे आम्ही हिंदू समाज आणि शिवरायांचे प्रेमी भगवान श्रीरामांचे वंशज हे धाडस आम्ही 100% करू। गॅजेट आणि संविधानाचा दाखला देत त्या फोटोवरती कायम ठेवण्याचं त्यांना ते मागणी करतात। संविधान आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हे सांगतात की समाजाच्या भावना काय आहेत त्या ओळखून तुम्ही समाजाचं लोकप्रतिनिधित्व केलं पाहिजे। परंतु समाजाच्या भावना हिंदूंच्या आणि मुस्लिमांच्या सुद्धा टिपू सुलतानच्या विरोधातल्या आहेत। तुम्हाला जर फोटो लावायचा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा लावायला पाहिजे होता, पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लावला पाहिजे होता, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा लावला पाहिजे होता। टिपू सुलतानने हिंदूंसाठी आणि या भारतीयांसाठी काय केलं तो क्रूरकर्मी आणि अन्यायकारक असा तो व्यक्ती होता। त्याचा फोटो लावणं हिंदू समाज सहन करणार नाही। मालेगाव मागणीनंतर शासन त्यांच्यावरती काय गुन्हा दाखल करेल का नेमकं काय मागणी आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे ती मागणी घेऊन आज आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू। शाने हिंद यांनी जे कृत्य केलंय त्याच्यावर आमची लीगल टीम अभ्यास करत आहेत आणि 100% त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही मालेगाव शहरात करू। ते सुमटले अजून लीगल टीम अभ्यास करतो नाही 100% संविधानाच्या काही बाबी आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतरच आम्ही कुठलंही पाऊल उचलतो त्याकरता आतापर्यंत थांबलो। नक्कीच मालेगाव शहरामध्ये आज शाने हिंद तसेच सपकाळ यांच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन ठेवण्यात आलं आहे आणि थेट त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर शाने हिंदनी तो फोटो लावूनच दाखवावा ते आम्ही हिंदुत्व काय ते दाखवू असा इशारा भाजप सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे। मनोहर शावळे, टीएन मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।